उपक्रम असोसिएट्स तांकां फुडाराक बरें आयुष्य आरोग्य मेळूं तशेंच ह्या सभाघरांत हजर आशिल्ल्या दर एकल्या मानेस्तांक बरें आरोग्य आयुष्य लाभूं. ह्या दिव्याच्या उजवाडाक लागून हांगा हजर आशिल्ल्या दर एकल्याची बुद्धी समरसताय आणि सकारात्मकतायेचो आशिर्वाद लाभूं अशेंच ह्या खिणाक हांव देवा लागीं मागतां. भाग घेतो सांस्कृतिक कार्यक्रमात. आता तर सम्राट मार्शलचा तो अध्यक्ष आहे आणि त्याच्याही मनात खूप कल्पना आहे आणि आपलं बस्तान मांडल्यानंतर आपलं म्हणजे आपल्या कुटुंबियाचा आता तो सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात खूप भाग घेत आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. आता हे बस्तान मांडण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. स्ट्रगल जो असतो आपल्या लाईफचा तो त्यांनी घेतला आहे. ती जर्नी पण मी त्याची बघितलेली आहे आणि सोपी नाही ती. त्या बीकॉम नंतर मग नोकरी करावीच लागली आणि नोकरीचा तो काळ स्ट्रगलचाच काळ होता आणि त्यानंतर मग LIC येऊन LIC सुद्धा स्ट्रगल करावंच लागतं कारण प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही असतेच आणि तिथे पण तो स्थिर स्थावर झाला आणि खूप चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर झाला आणि मग मंगेशच्या जीवनात विधाती आली आणि विधातीने ती घडी अगदी व्यवस्थित बसवली असं म्हणायला हरकत नाही. कारण विधाती ही खूप स्ट्रिक्ट आहे आणि डिसिप्लिन आहे. टाळ्या मारू कारण मी तिला बघतोय आणि तिने मग मंगेशला अजून जाग्यावर हो हो आणि आता तर मंगेश म्हणजे मी तो शब्द वापरला स्थिर स्थावर. तो झाला आपल्या व्यवसायात. विधातीने त्याला हातभार लावला आणि आता मी मंगेशला बघतो सांस्कृतिक सामाजिक कार्यात तो हिरिरीने भाग घेतो. त्याचं पुढचंही मी जरा 2 शब्द बोलतो. जर गोविंद भगत प्रियोर्स मतदारसंघात जर निवडणूक लढवत असेल तर मंगेशचा सपोर्ट घे. हे मात्र हे चॅनलवर टाकू नका. गोविंद गावडे माझा गळात राहणार अशी एक अफवा म्हणूया किंवा हकीकत म्हणूया मी ऐकतोय सदिच्छा की गोविंद भगत काहीतरी प्रयत्न करतो तर मंगेशने त्याला पूर्ण पाठिंबा द्यावा. फक्त एवढं कापून तुमच्या चॅनलवर दाखवा. गोविंद भगत कोणता सांगा. नाही गोविंद भगत इथं बसले माहित आहे त्यांना. त्यानंतर मला अजून 2 शब्द बोलायचे आहेत. ते आमचे तुळशीदास मामा जे कधीच वयस्क किंवा म्हातारे होणार नाही. अगदी लहानपणापासून आम्ही त्यांचा तबला ऐकतो. मी लहानपणी आमच्या काणकोणच्या मंदिरात ते येत होते. तेव्हापासून आतापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप मोठा आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व तसंच आहे आणि अजूनही त्या जोमाने त्याच हिरिरीने त्याच उत्साहाने ते तबला वादन करतात आणि एकही दिवस तबल्याशिवाय त्यांचा जात नाही. त्यांचं जीवन म्हणजे तबला आहे. स्वतः उत्कृष्ट तबला वादक अधिक शिष्य तयार केले. तर त्यांच्यासोबत मी व्यासपीठ हे शेअर करतोय हे माझं भाग्य आहे. त्याचबरोबर प्रचलाताईने पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. प्रचलाताई म्हणावं लागतं कारण माझी गुरु बहिणी आहे आणि सिनियर आहे. तिचा पण स्ट्रगल खूप मोठा आहे. मारधोळ पणजी पणजीहून परत आता मार्शलला स्थलांतर नाही ते नोकरी झाली पण घराचं नाही म्हणतात. आणि योगराज हा माझा खूप क्लोज होता. तर योगराजला आम्ही या कोविडच्या दरम्यानच त्यांचं पण निधन झालं. तो सगळ्यांना धक्का होता. विठ्ठल सुद्धा त्याने खूप मोठं काम केलेलं आहे समाजानी क्षेत्रात. कीर्तन नाटक आज पण त्याला कीर्तन आहे आणि आता येताना पण ते म्हणत होते की त्यांना जायचं आहे. वसीम खान मध्ये मी बोललेलो आहे. कॅलेंडर खूप छान झालंय आणि हे कॅलेंडर गोव्यातल्या जसं मंगेशने म्हटलं त्या सगळ्या कलाकाराकडे जायला पाहिजे. मी पण प्रयत्न करणार आणि त्या निमित्ताने
मंगेश, विधाती आणि सर्व कुटुंबियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य सामाजिक सांस्कृतिक खूप पुढे जाओ आणि त्यांच्या मनातल्या ज्या ज्या कल्पना आहेत त्या पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे 2025 हे या शतकाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात अशा संगीतमय सुरांनी व्हावी यासारखा आनंदाचा भाग दुसरा नसावा आणि माझ्या मित्रानं तो अद्वितीय योग या कॅलेंडरच्या माध्यमातून या विश्वाला प्रदान केलेला आहे. कारण आमचं सगळं विश्व अशा एका वाटेवर मार्गक्रमण करत आहे की मला कधी कधी मी बोलताना सांगतो की आपल्या संस्कृतीचा विमा उतरावा लागेल की काय अशी परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु मंगेश सारखा विमाधारक किंवा पॉलिसी विमा करणारा माणूस जो संस्कृतीचा विमा करतो, फक्त आपल्या पोटापुरता विमा करत नाही, हे आपण जाणून आहोत. कारण आज त्याचं जे कार्य आहे आपण सगळेजण जाणतो. सम्राट क्लबच नव्हे, सम्राट क्लब हे एक माध्यम आहे, पण मंगेश हा हळव्या मनाचा माणूस आहे, ज्याला समाजाबद्दल कणव आहे, समाजातील चांगल्या गोष्टींची करता त्याचा ध्यास आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून स्वतःचं आयुष्य जसं प्रवीणजीने सांगितलं की स्थिर स्थावर करणं, पण ते करताना शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय याचा एक दाखला या माशेल भूमीमध्ये मला अढळपणे दिसतो, तो म्हणजे मंगेश गावकर. फ्रॉम द स्क्रॅच इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टार्ट लाईफ फ्रॉम स्क्रॅच. कारण नानांचं आयुष्य मी जाणतो. नानांनी त्यांच्या आई वडिलांनी जे आयुष्यभर परिश्रम केलेले आहेत ते माझ्या कुटुंबाला सुद्धा माहीत आहे. पण मंगेश सारखं व्यक्तिमत्व पारंपरिक पद्धतीनं मार्गक्रमण न करता अनवट रागातून आपलं आयुष्य कसं घडवायचं आणि तो अनवट राग सुंदररित्या विश्वात कसा मांडायचा हे मंगेशनं आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे. म्हणून मंगेश तुला आज मी सलाम करतो. आणि आज आपण पाहतो की त्याने जे कॅलेंडर निर्मिती केलेली आहे, आधीची कॅलेंडर मी अजून बघितलेली नाही, बघणार आहे नंतर जाऊन, पण ही कॅलेंडर निर्मिती वेगळी आहे. आणि आम्हा उपस्थितांची निवड करताना सुद्धा 4 विरुद्ध 2, 4 वाद्य कलाकार आणि 2 गायक कलाकार म्हणजे वाद्यांची बहुमत आहे. कारण तिकडं संवादिनी वाजते, इकडं तबला वाजतो, इकडं सारंगी वाजते, इकडं तोंड वाजतं. म्हणजे वादक कलाकारांची संख्या इकडे जास्त आहे. तर अशा या कार्यक्रमामध्ये आज वाद्य संगीत हे निखळ निसर्गाचा स्वर, असं म्हणतात घशाचा गळा तयार करावा लागतो. तो गायकच तयार करत असतो स्वतःच्या रियाजामधून. पण निसर्गाचं सगळ्यात प्युअर संगीत कुठून येत असेल तर ते वाद्यातून. अशोकजी रानडे यांचे शब्द आहेत. ते म्हणतात की वाद्यासारखा 100% सच्चा सूर कंठातून येण्यासाठी अजून मानवाला प्रयत्न करावे लागतील. ते करण्यासाठी ते कुठंतरी कमी पडतंय म्हणून वाद्य आपलं काम करतंय. म्हणून वाद्याला नैसर्गिक ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या वाद्यातून म्हणून तो परमेश्वराचा 100% सूर निर्माण होऊ शकतो. कधीतरी ताई, आमच्या गानन सरस्वती ताई एक दिवस अशाच एक डिबेट करून गेल्या. ते म्हणाले कंठसंगीत हे सर्वश्रेष्ठ संगीत आहे, वाद्यसंगीत नव्हे. कारण कंठसंगीताबरोबर वाद्य वाजवणाऱ्यांना साथ करावी लागते. कंठसंगीत सर्वश्रेष्ठ आहे. परंतु बासरीवादक अरविंद गजेंद्र गडकर यांनी मिश्किलपणे त्यांचा मुद्दा खोडून टाकला. ते म्हणाले नाही, वाद्य संगीत हे सुद्धा कंठसंगीता इतकंच श्रेष्ठ संगीत आहे, त्याही पेक्षा थोडंसं सकस आहे. ते म्हणतात की वाद्य संगीताला फक्त लय ही एकच गोष्ट घेऊन पुढे जावं लागतं, परंतु गायकाला शब्दांचा आधार घेतल्याशिवाय मोजक्या का होईना गाताच कधी येत नसतं. आणि म्हणून ते म्हणतात की वागीश्वरी सरस्वती ती स्वतः गात नाही, ती वाद्य वाजवते. भगवान गोपाळकृष्ण मुरली वाजवतो, शंकर डमरू वाजवतो आणि गातात ते फक्त भक्त नारद आणि तुंबर. सर्वात आधी मंगेशच्या कल्पकतेला सलाम. त्याची
संघर्षाची धडाडी वृत्ती काय आहे आणि नेतृत्व कसं पार पाडायचं हे मंगेशकडूनच शिकायचं. कारण जेव्हा सम्राटचा अध्यक्ष नसतानाही त्याचा जो वावर होता तो पाहिला मी आणि खरंच असं वाटलं की असा धडाडीचा नेतृत्व करणारा अध्यक्ष म्हणून प्रत्येक क्लब किंवा संस्था मिळायला पाहिजे. आणि खूप चांगलं काम मंगेश करतोय. हांव मंगेशाचे अभिनंदन करता की दर वर्सा तिची नवीन नवीन कल्पना घेऊन सुचता आणि वेगळे वेगळे कॅलेंडर वेगवेगळ्या हेजेर म्हणजे वेगवेगळ्या विशयाचेर तो कॅलेंडराची निर्मिती करता. खूप अभिमानाची गोष्ट आसा आणि आज म्हाका खूप अभिमान दिसता की भारतीय संगीताची जी वाद्य आसा तेंचे आतां तरुण वयाक म्हणजे तरुण जे भुरगे आसा तांकां सारंगी किंवा पयलीं दिलरुबा आशिल्ले वेगवेगळी वाद्यां आशिल्लीं तांकां आतांच्या पिढीक म्हणजे ती खबर ना. ती आतां ह्या कॅलेंडरमुळे लोकां पर्यंत आनी आमच्या फुडच्या पिढी पर्यंत ते पावतले हें म्हाका खूप अभिमानाची गोष्ट दिसता. म्युझिकल इंडस्ट्री आजचे उभारते कलाकार ते मागीर तबलान जावं हार्मोनियमान जावं सारंगीन जावं अशी कितकीशी आमची इन्स्ट्रुमेंटां आसा आनी हे कॅलेंडर तांकां लागून आनी हे कॅलेंडर प्रत्येक आर्टिस्टाच्या घरा पावचें अशें हांव मुद्दम म्हाज्या मनान आसा म्हण हांव त्या खातीर आय वील बी गोईंग टू म्हणजे प्रवीण सरा कडेन प्रचला ताई कडेन डिस्कस करून मुद्दम हें कॅलेंडर हांव तांकां प्रत्येक आर्टिस्टाक दितलो. कित्याक दीस पर्टिक्युलर कॅलेंडर इज डेडिकेटेड टू ईच अँड एवरी आर्टिस्ट हू आर रियल अनसंग हिरोज. म्हणजे एक गाणें आमी म्हणटा पण क्लासिकल सिंगींग आसता पण ताच्या ते तितकेच इनकम्प्लीट आसता. हे जर वाद्य तुमच्या समोर दिसता 12 वाद्य ती जर साथ मेळना जाल्यार इट इज टोटली इनकम्प्लीट. त्या खातीर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट